हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी अनुराधा. आजच्या माझ्या ह्या नवीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी कोणतीही रेसिपी दाखवणार नाही आहे किंवा कोणतंही घरातलं काम दाखवणार नाही आहे. फक्त तुमच्याशी एक मला गोष्ट शेअर करायची आहे. मी खूप दिवस झाले म्हणजे मला आज यूट्यूब चॅनल स्टार्ट करून ना 3 वर्ष झालेले आहेत. आणि 3 वर्षाच्या नंतर म्हणजे आता परत मला थोडंसं मधी खूप चांगलं म्हणजे अगदी चांगलं नाही आहे, पण 200च्या वरती आसपास म्हणजे असे काहीतरी व्ह्यूज जात होते. पण झालं काय आहे, त्याच्यानंतर परत खूप मोठं हे झालेलं आहे की अगदी तुम्ही बघत असाल, जर माझं चॅनल जर तुम्ही बघत असाल ना, तर खूप म्हणजे खूपच व्ह्यूज खूप डाऊन झालेले आहेत. इतकं म्हणजे डिमोटिवेशन मला असं फील झालेलं आहे की मी आता यूट्यूब चॅनल पुढे चालू ठेवू की नको चालू ठेवू ना, ह्याचा मला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. तर मी आता तोच विचार करते. मी खूप म्हणजे जेव्हा 3 वर्षापूर्वी चालू केलेलं त्याच्यानंतर पण माझा चांगला चॅनल म्हणजे माझे व्ह्यूज खूप चांगले जात होते आणि खूप म्हणजे मला पण मला त्याच्यामधलं काहीच माहीत नव्हतं. अगदी यूट्यूब फक्त मी व्हिडिओ टाकत होती आणि मला व्ह्यूज जात होते. बाकी मला तो कसा मॉनिटाईज होतो किंवा किती व्ह्यूज झाले म्हणजे त्याचा वॉच टाईम काय असतो ना, मला अजिबात काहीच माहीत नव्हतं. मी फक्त व्हिडिओ टाकत होती आणि त्याच्यानंतर ना एक 3 महिने झाले, 3-3.5 महिने झाले मी माझा व्हिडिओ थांबवलेला. कारण का माझ्या घरातले पण कारण का मला माहीतच नव्हतं की किती वॉच टाईम झाल्याच्यानंतर किंवा किती टायमाच्या नंतर चॅनल मॉनिटाईज होतो किंवा असं काय मला अजिबात यूट्यूबचं मला काहीच माहीत नव्हतं. फक्त मी व्हिडिओ टाकत होते. त्याच्यानंतर मी 3-3.5 महिन्याच्या नंतर ना व्हिडिओ बंद केला होता बनवायचा आणि शॉर्ट्स टाकत होती. त्याच्यानंतर मग परत म्हणजे चांगले छान मी एक हे टाकलं होतं, एक रील टाकली होती, शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. शिवले असतात ना शिंपल्यांचं कालवण म्हणून. त्याच्यावरती मला 350 माझे सबस्क्रायबर होते, तर डायरेक्ट 5,500 सबस्क्रायबर झाले. मी खूप खुश झाले. त्याच्यानंतर मी सेलिब्रेशन पण थांबवलं होतं. मी दाखवेल करून 15 दिवस गॅप झाला मध्ये, कारण की माझ्या मुलांची एक्झाम वगैरे चालू होती ना, त्यामुळे मी काय सेलिब्रेशन करू शकत नव्हते. त्याच्यानंतर मी एक व्हिडिओ टाकला की सेलिब्रेशनचा वगैरे, तर त्याच्यामध्ये पण मला व्ह्यूज जस्ट असे 100च्या आतमध्येच होते. पण तिथे पण मी थोडीशी अशी निराश झाली होती की आता काय करू, पण मी कंटिन्यू चालू ठेवले. मग त्याच्यानंतर परत घरातले माझे मिस्टर ते तर मला खूप कायम असे बोलत असतात की काय फायदा करून काय फायदा, तुझे व्ह्यूज जात नाही आहे, तुला व्हिडिओज तुझे बरोबर जात नाही आहेत. मी बोलली काय करू, मला पण काहीच समजत नव्हतं. मग त्याच्यानंतर परत मी मोठा गॅप घेतला. परत मग 100 त्याच्यानंतर परत मी 100 डेजचं चॅलेंज घेतलं होतं. ते चालू केलं. ते कसेबसे मी 100 केले, पण मला व्ह्यूज अजिबात नाही. माझा वॉच टाईम पूर्ण ना काहीतरी मला नंतर खूप अगदी मी व्हिडिओज जसे खूप मी शोध लावला की काय म्हणजे काय म्हणून व्हिडिओ वॉच टाईम कसं पूर्ण होतो, मला काहीच माहीत नव्हतं. आत्ता जसं मला माहीत पडलं की आता एवढा टाईम झाल्याच्यानंतर वॉच टाईम एवढा होतो, तोपर्यंत माझी ना मला माहिती होतं. फक्त मी ना वाय-टीला जाऊन बघत होती की माझा वॉच टाईम, पण ते पण वॉच टाईम म्हणजे मला प्रॉपर माहीत नव्हतं की एवढंच वॉच टाईम झाल्याच्यानंतर पुढे तुमचं चॅनल मॉनिटाईज वगैरे होईल, हे मला काहीच माहीत नव्हतं. मी मध्येच स्टॉप केलं होतं एक 3 महिन्याच्या नंतर, 3-3.5 महिन्याच्या नंतर. त्याच्यानंतर ना मग मी काय केलं की अगदी म्हणजे आता माझ्याकडे व्ह्यूज नाही आहेत, काहीच नाही आहे. आणि 1700 का काहीतरी 1750 माझे ना वॉच टाईम त्या टायमाला झालं होतं. कारण का माझे व्ह्यूज ना 350, 300, 500 असे जात होते. खूप मुश्किलीने 500 जात होते, म्हणजे जसा व्हिडिओ असेल तसा. त्याच्यानंतर स्टॉप केल्यामुळे माझा खूप टायमाचा गॅप झाला. माझे वॉच टाईम 25 झाला, कारण का मी शॉर्ट्स टाकत होते. शॉर्ट्सचं थोडंसं वाढलं होतं, म्हणजे 1,00,000 पण झाले नव्हते. शॉर्ट्सचे थोडेसे वाढले होते आणि ह्याचं पूर्ण व्हिडिओचे कमी झाले होते. मी सगळ्यांना विचारत होती, माझे असे आजूबाजूला पण जे पण माझे क्लायंट वगैरे आहेत, ती लोकं पण जो शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे टाकत होते, पण तिचा पण सेम प्रॉब्लेम झाला होता आणि तिला केलं तर ठीक आहे, नाही केलं तरी ठीक आहे, असं चाललं होतं. पण मी काय झालं, असं का होतं, पण तिला पण काहीच आयडिया नव्हती. बापरे, मी खूप म्हणजे असं विचार करत होती की आता काय करू, आता परत एवढं सगळं करायला मला खूप मेहनत घ्यायला लागेल. तरी पण मी माझी हटली नाही. मी माझ्या ह्याच्यावरतीच होती की व्हिडिओ टाकायचे म्हणून, आणि मी व्हिडिओ टाकत गेले. पण आत्ता काय झालं आहे की मला इतकं म्हणजे असं निराश बोलतात ना, इतकं झालं आहे ना की मी व्हिडिओ पुढे चालू करू की बंद करू, हे मला काहीच कळत नाही. मला प्लीज तुम्ही लोकं सांगा
की मी आता व्हिडिओ चालू ठेवू कंटिन्यू पुढे की बंद करू. कारण की मला जे पण आता माझे जे जुने हे होते सबस्क्रायबर होते, मलाशी कमेंट करत होते ना, ते आत्तासुद्धा मला छान असे कमेंट वगैरे करतात. आणि कोणी कमेंट केली ना की आपल्याला ती गोष्ट करायला ना खूप मस्त मजा वाटते. मला त्या टायमामध्ये खूप म्हणजे असं पण झालं होतं की अरे मला ते किती छान त्या ताई मला कमेंट करायच्या, किंवा माझ्याशी कितीतरी असे जण असे होते सबस्क्रायबर की मला छान असे कमेंट करायचे. त्यावरती मला असं मोटिवेशन म्हणजे मिळायचं की बाबा आता मी व्हिडिओ करेन. पण त्यानंतर सगळंच थांबलं होतं. मग आता मला ना खूप आता तुम्ही हा जर माझा कालचं ह्याच्या अगोदरचा कालचा जरी व्हिडिओ बघितलात ना, मी स्वामींचं गुरु पौर्णिमेचा व्हिडिओ टाकला आहे, त्याला तर अगदी म्हणजे अगदी त्याला व्ह्यूजच नाही आहेत. म्हणून मी ना आज असा विचार केला की आज ना हे करायचं, एक व्हिडिओ बनवायचा आणि तुम्हाला विचारायचं की काय करू, मी व्हिडिओ बनवू की खरंच हे असं असतं का की यूट्यूबला पुढे जाऊन आपण मॉनिटाईज आपलं चॅनल होईल का, किंवा पुढे जाऊन काय फायदा होईल का. मला ना खरं आत्ता त्याच व्हिडिओवरती पौर्णिमेचा जो व्हिडिओ टाकला आहे गुरुपौर्णिमेचा, त्याच्यावरती आशाताईंनी त्यांच्या खूप पहिल्यापासून मी सुरुवातीपासून जो व्हिडिओ टाकते ना तेव्हापासून ते मला कमेंट करतात ना, खूप वर्षाचा गॅप झाल्याच्या नंतर पण त्यांनी अचानक माझी व्हिडिओ बनवला होता, ताई तुम्ही होतात कुठे. तर धन्यवाद आशाताई, तुमचे कमेंट रोज असतात. जे मध्ये काय काय कमेंट करत होते ते पण स्टॉप झालेले आहेत, तर त्या मला कमेंट करतात. आणि त्यांनी त्या लास्टच्या व्हिडिओसुद्धा कमेंट केलेली आहे की तुम्ही रोज व्हिडिओ टाकत जा. पण खरंच मला असं वाटतं की काय करू मी व्हिडिओ टाकू की नको टाकू, हे प्लीज मला तुम्ही सांगा. कारण की मला खरंच कळत नाही आहे की ही गोष्ट म्हणजे माझी जो यूट्यूब चॅनलचा जो प्रवास आहे तो पुढे सुरळीत होईल का किंवा व्यवस्थित होईल का, मला खरंच कळत नाही आहे. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, किंवा मला तुम्ही सांगा की मी पुढे करू शकते का. तर धन्यवाद ताई, तुम्ही मला बोलताय की व्हिडिओ टाका म्हणून. पण मला खूप या गोष्टीवरती विचार करावा लागतो. तरी पण मध्ये एक टाकते. पण मला खरंच आता कळत नाही की मी व्हिडिओ आता स्टॉप करू, चॅनल बंद करू की पुढे चालू ठेवू. तर मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. चला, तर मी ना आजचा व्हिडिओ ह्याच गोष्टीवरती मला शेअर करायचा होता तुमच्याबरोबर. तुम्ही मला प्लीज सांगा की मी काय करू म्हणून. चला, तर आजचा व्हिडिओ मी ना इथं थांबवते आता. आणि प्लीज मला कमेंट करून सांगा की मी काय करू म्हणून. चला, बाय.